नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आणि आकाश दोघे जण बाहेर फिरायला निघालेले असतात. राजाराम काकांनी त्या दोघांना 4-5 दिवसांसाठी बाहेर जायला सांगितलेलं असतं. जे काही घडत आहे आजूबाजूला त्या सगळ्या टेन्शन्सपासून त्यांना थोडासा सुगावा मिळावा, त्यांचं टेन्शन्स थोडंफार दूर व्हावं अशी त्यांची इच्छा असते. आणि त्यामुळे त्यांनी आकाश आणि भूमी या दोघांना 4 दिवसांसाठी छान बाहेर जायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आकाश आता जात असताना गाडी बाजूला लावतो आणि भूमीसाठी इथे नारळ पाणी घेण्यासाठी उतरलेला असतो. त्याचबरोबर इथे भूमी गाडीमध्ये बसलेली असताना तिथे एक बाई येते. तिने कडेवरती आपल्या लहान मुलाला घेतलेलं असतं आणि ती म्हणत असते की ताई, हे घ्या ना, गळ्यातलं घ्या. तेव्हा भूमी म्हणते, आता यातलं कुठलं गळ्यातलं घेऊ मी, मला नको आहे. तेव्हा ती म्हणते, घ्या ना ताई, सकाळपासून बोनीसुद्धा झालेली नाही आहे, कुणी आमच्याकडून काहीच घेतलेलं नाही आहे, तुम्ही तरी घ्या. तेव्हा इथे भूमी म्हणते, अगं पण खरंच मला नको आहे. तेव्हा ती म्हणते, घ्या हो, एका आईचा आशीर्वाद भेटेल तुम्हाला, तिच्या मुलाला जर तुम्ही काही दिलंत तर. तेव्हा भूमी म्हणते, बरं ठीक आहे, तुझा मुलगा खूपच जास्त गोड आहे. आणि ती ते गळ्यातलं म्हणते की तुला वाटेल ते मला दे. ती म्हणते की हे गळ्यातलं तुम्ही ठेवा, तुम्हाला कुणाचीही दृष्ट लागणार नाही. किती मोठं संकट आलं ना तरीसुद्धा ते संकट तुमच्यापासून दूर निघून जाईल. तेव्हा इकडे भूमी म्हणते थँक्यू आणि ती तिला पैसेसुद्धा देते. तेव्हा इकडे ती बाई म्हणत असते, पण ताई, तुम्हाला द्यायला पैसे सुट्टे नाही आहेत आणि एवढे पैसे दिलेत तुम्ही. तेव्हा भूमी म्हणते, ठेवा, तुम्हाला तुमच्या मुलाला काहीतरी दूध वगैरे द्या आणि तुम्हीसुद्धा ताई काहीतरी खाऊन घ्या. तेव्हा इकडे त्या बाईला खूपच जास्त छान वाटतं. ती म्हणते, एका आईचा आणि एका लहान मुलाचा आशीर्वाद मिळेल तुम्हाला. तेव्हा इथे भूमीला खूपच जास्त छान वाटतं. तर इकडे आता जे गळ्यातलं घेतलेलं असतं त्यामुळे कुणाचीही दृष्ट लागणार नाही असं सांगितलेलं असतं. ते लॉकेट ती म्हणते की हे बघितलंस आकाश, मी काय घेतलंय. तेव्हा आकाश म्हणतो, हे काय, गाडीत बसल्या बसल्या शॉपिंग पण केलीस का. तेव्हा भूमी म्हणते, असू दे आकाश, अरे आपल्यामुळे जर कुणाच्या चेहऱ्यावरती स्माईल येत असेल तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. आणि ती म्हणाली मला की हे गळ्यातलं जर घातलं ना तर आपल्याला कुणाचीही दृष्ट नाही लागणार आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी, आता आपल्या दोघांना कुणाची दृष्ट लागणार आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, काही गोष्टी असतात ज्या आपल्याला पाळायला सुद्धा पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, हे तुझ्या गळ्यात घाल बरं. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, हे मी माझ्या गळ्यामध्ये घालण्यासाठी घेतलेलं नाही आहे, कळलं ना, हे मी माझ्या नवऱ्याच्या गळ्यामध्ये घालणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, आता मला कुणाची दृष्ट लागणार आहे सांग बरं मला. तेव्हा भूमी म्हणते, असं कसं, माझा नवरा इतका चांगला आहे, इतका गुणी आहे, सगळ्यांची काळजी घेतो, इतका राजबिंड आहे, देखणा आहे, आणि मग माझ्या नवऱ्याला कुणाची दृष्ट नाही लागणार का. कर्तबगार नवरा आहे माझा, कुणाचीही दृष्ट तुला सहज लागू शकते. तेव्हा हे तर मी तुझ्याच गळ्यामध्ये घालणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, अगं हल्ली हे असं कोण घालतं आणि मला ते छान तरी दिसणार आहे का, मला कसं तरी दिसल ते. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, हे बघ, असं बोलायचं नाही, छान का नाही दिसणार तुला, हे बघ मी तुझ्या गळ्यामध्ये घालते आणि आता तुला कुणाचीही दृष्ट लागू नये माझी हीच इच्छा आहे. आणि हे बघ, एका आईने मला दिलं आहे, त्याच्यामुळे एक आई एका आईचा विश्वास कसा काय मोडू शकते, त्याच्यामुळे हे तर मी तुझ्या गळ्यामध्ये घालणारच आहे. चल आता नखरे करू नको, इकडे ये बरं. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, तुझा खरंच या गोष्टींवरती विश्वास आहे का, मला ते नाही चांगलं दिसणार. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, तू आता उगाच आहे ना नखरे करू नकोस, इकडे समोर ये बरं, मी तुझ्या गळ्यामध्ये घालते. तेव्हा इथे आकाशची इच्छा नसते, पण भूमी, एका बायकोला असं वाटत असतं की आपल्या नवऱ्याला कुणाचीही दृष्ट लागायला नको, वाईट जे काही असेल नकारात्मक शक्ती ती त्याच्यापासून दूर राहायला हवी असं भूमीचं म्हणणं असतं. आणि म्हणूनच ते लॉकेट भूमीने आकाशच्या गळ्यामध्ये घातलेलं असतं आणि ती म्हणते, आकाश, आता कितीही वाईट संकट असेल ना ते तुझ्यापासून दूर पळून जाईल. अरे विश्वासाच्या गोष्टी असतात, बाकी काही नाही. अरे साध्या दगडाला सुद्धा सिंदूर लावल्यानंतर त्याला देव पण येतं असं म्हणतात. मग आता त्या बाईच्या विश्वासावरती आपण विश्वास का नाही ठेवायचा, बरोबर की नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, हे घे तुझ्यासाठी. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, मला एकटीला आणि तुला.
तेव्हा इथे नारळ पाणी, आता एकच नारळ आणलेला असतो पण त्याच्यामध्ये 2 स्ट्रॉ आणलेला असतात. दोघेजण एका नारळ पाणीमध्ये 2 स्ट्रॉ टाकून आता पीत असतात. तेव्हा इकडे दोघेजण एकमेकांकडे बघत असतात, एकमेकांना खाणाखुणा करत असतात आणि छान दोघेजण एकत्र इथे नारळ पाणी आता एन्जॉय करत असतात. तर इथे आकाश आणि भूमी या दोघांना काही दिवसांमध्ये खूपच जास्त स्ट्रेस मिळाला होता रागिनी पटवर्धनमुळे आणि त्यांना तो स्ट्रेस आता कमी व्हावा, त्या दोघांना बरं वाटावं, रिलॅक्स व्हावं, त्यासाठी राजाराम काकांनी ही ट्रिप त्यांच्यासाठी आता तयार केलेली असते. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात की आई योगेश्वरी, अगं माझी दोन्ही मुलं बाहेर गेलेत फिरायला, त्यांना तुझा आशीर्वाद दे आणि त्यांची ही ट्रिप छान त्यांनी एन्जॉय करू दे. तेव्हा इकडे आता मानसीसुद्धा म्हणत असते की आजी, मला असं वाटतंय की ते दोघंजणं छान एन्जॉय करत असतील, कितीतरी दिवसानंतर दोघेजणं छान असे फिरायला गेलेले आहेत. तेव्हा आजी म्हणत असते, आई योगेश्वरी, तुझा आशीर्वाद माझ्या दोन्ही मुलांच्या पाठीशी अगदी असाच राहू दे. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, मानसी अगं तो हार देतेस का? हार आज उशिरा आला ना, दे मी इथे देवी यायला घालते. तेव्हा इकडे आता तो हार बाजूला काढल्यानंतर तो हार तुटलेला असतो. तेव्हा आजी म्हणतात, अरे देवा, हार वाढवला, आता हे अपशकुन झालेलं आहे, हार वाढवला कसा काय? तिथे आता अथर्व येतो, राजाराम काका येतात. अथर्व म्हणतो, आजी अगं फुलं कशी काय खाली पडली? तेव्हा आजी म्हणत असते, अरे बघ ना अथर्व, अरे हार वाढवला, हा अपशकुन आहे, माझी दोन्ही मुलं बाहेर गेली आहेत आणि आजच असं व्हायला हवं होतं. तेव्हा राजाराम काका म्हणत असतात, हे बघा आई, अहो तुम्ही कशाला छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेताय? हार वाढवला हा एक योगायोगसुद्धा असू शकतो ना, म्हणजे काहीतरी अपशकुनच होईल असा विचार आपण का करायचा? काहीतरी चांगलं होईल किंवा हा योगायोग आहे असा सुद्धा विचार आपण करूच शकतो, बरोबर की नाही? तेव्हा मानसी म्हणते, पण बाबा याला तर अपशकुनच म्हणतात ना, आपण एक काम करूया का, आपण जिजू आणि ताईंना परत बोलावून घेऊया. तेव्हा राजाराम काका म्हणतात, अरे तुम्ही दोघीजण एवढ्या छोट्या गोष्टीवरून इतके का घाबरताय? आणि मानसी त्यांना बोलवायची गरज नाही आहे, त्यांना फोन करायची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्यांच्याबरोबर काहीही वाईट होणार नाही आहे. तेव्हा इकडे आता राजाराम काका त्यांना धीर देत असतात. तेव्हा इकडे आई योगेश्वरी आहे ना, आई योगेश्वरीचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, नाही नाही, तुम्ही कितीही तुमच्या मनाला समजवा की आई योगेश्वरीचा आशीर्वाद आहे म्हणून, पण रागिनी पटवर्धन आहे ना, तिची एकदा दृष्ट लागली की कुणीही त्यांच्या दृष्टीतून कुणाला वाचू शकणार नाही आणि त्या त्यांचं कामसुद्धा अगदी चोख रीतीने करणार. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की या अभि आहे ना, अभि कधी एकदा येतोय असं झाले मला, कधी वेळेवरती येणार नाही हा मुलगा. तेवढ्यातच तिथे अभिजित हा आलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते की अभिजित, अरे कुठे होतास तू, काय झालं, आपलं काम झालं का? तेव्हा अभिजित म्हणत असतो, आई अगं सध्या आपली मदत करायला कुणीच तयार होत नाही आहे, आपलं काम घेण्यासाठी कुणी तयारच होत नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, का पण असं का? तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, आई अगं एकतर आपल्याकडे त्यांना द्यायला पैसे कमी आहेत आणि जे काही झाले ना त्याच्यामुळे कुणीही आपली मदत करण्यासाठी तयार होत नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, मग काय झालं, तू काय केलंस? तेव्हा अभिजित म्हणतो, काही माणसं भेटली, थोड्या पैशांमध्ये काम करायला तयार झालेत, त्यांना मी सगळी माहिती दिलेली आहे. जिथे भूमी आणि आकाश दोघेजणं जातील तिथे त्या लोकांना मी तैनात करून आलो आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा इकडे आता रागिनीने सांगितल्याप्रमाणे अभिजितने आपलं काम एकदम चोख पद्धतीने केलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणत असते की भूमी आणि आकाश या दोघांनी आयती संधी दिली आहे मला त्यांचा काटा काढायची. बरं झालं दोघेजणं फिरायला जात आहेत, आता त्यांचा काटा काढल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. त्यानंतरला भूमी आणि आकाश दोघेजणं जात असताना एक गाडी त्यांचा पाठलाग करते असं आकाशला वाटतं. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, अगं ती गाडी बघ आपल्या पाठलाग करते असं वाटतंय मला, आणि तो गाडी थोडी आता फास्ट चालवतो. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश काय झालं, एवढी का फास्ट चालवतोयस तू? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं बघ ना पाठीमागे, ती गाडी जणू काही आपल्या गाडीचा पाठलाग करते की काय असं वाटतंय मला. तेव्हा इकडे आता गाडी फास्ट चालवत असताना तिच्या पोटाला दणका भेटतो. तेव्हा ती म्हणत असते, आकाश अरे जरा हळू, माझ्या पोटाला आहे ना दणका लागतोय रे. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी सॉरी हां, अगं पण आपण जर गाडी हळू चालवली ना तर कदाचित ते लोक आपल्याला ओव्हरटेक करू शकतात आणि त्रास देऊ शकतात. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, भूमी ही माणसं आत्याने किंवा अभिजितने पाठवलेली नाही आहेत ना आपल्यावरती हल्ला करण्यासाठी, आपल्याला मारण्यासाठी.
जिवे मारण्यासाठी. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अभिजित आणि आत्या काही करू शकतात, कितीही खालच्या पातळीला जाऊ शकतात. अरे पण आता आपण काय करायचं? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी सॉरी, अगं पण गाडीचा स्पीड कमी केला तर ते लोक आपल्याला थांबवू शकतात. मग आता काय करू मी? तेव्हा इकडे पुन्हा तो गाडी आता स्लो चालवत असतो. तेवढ्यातच इथे मागची गाडी पुढे जाऊन थांबते आणि आता इथे गाडीतून ती माणसं खाली उतरतात. तेव्हा भूमी आणि आकाश दोघेजण त्या माणसांना बघून खूपच जास्त घाबरतात. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, बाबा पण मला काय वाटतंय, आपण ताईला फोन केला पाहिजे आणि विचारलं पाहिजे, तुम्ही कुठे आज सुखरूप जाताय ना, प्रवास कसा चालू आहे. निदान एवढं तरी विचारलं तरी आपल्याला खात्री भेटेल की ते दोघेजण सुखरूप आहेत म्हणून. तेव्हा इथे आजीसुद्धा तेच म्हणत असतात की मला असं वाटतं राजाराम की आपण फोन केला पाहिजे मुलांना. तेव्हा इकडे राजाराम काका म्हणत असतात, त्याची काही गरज नाही आहे, त्या दोघांच्या बाबतीत काही वाईट घडणार नाही आहे. तेव्हा आजी म्हणतात, तुम्ही एवढं खात्रीने कसं काय सांगू शकता? तेव्हा राजाराम काका आता घडलेला सगळा प्रकार इथे हसूनच सगळ्यांना सांगत असतात. जेव्हा इथे आकाश गाडीतून खाली उतरतो, तो म्हणतो, भूमी थांब, हे लोक कोण आहेत ना ते बघू दे मला. तेव्हा आकाश म्हणत असतो, काय करताय तुम्ही? आमच्या गाडीचा पाठलाग करताय आणि शेवटीला आम्हाला ओव्हरटेक करून पुढे आमच्या गाडीच्या का लावली तुमची गाडी? तेव्हा इकडे ती माणसं म्हणत असतात की आम्हाला इथे राजाराम सरांनी भेटायला तुम्हाला सांगितले, त्यांनी जे सांगितलं आम्हाला त्यांचे इन्स्ट्रक्शन आम्ही फॉलो करतोय. हे बघा, त्यांनी हे तुम्हाला तिकीटं दिली आहेत. तेव्हा आकाश म्हणतो, हे दुसऱ्या हॉटेलचं बुकिंग का केले राजाराम काकाने? आणि ते माणसं म्हणत असतात की त्यांनीच आम्हाला इथे तुम्हाला भेटण्यासाठी पाठवलं आहे. तेव्हा इकडे राजाराम काकांचा फोनसुद्धा येतो. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, या माणसांचं असं म्हणणं आहे की यांना राजाराम काकाने पाठवले आणि राजाराम काका मला फोनसुद्धा करतोय. तेव्हा भूमी म्हणते, आकाश फोन उचल ना. तेव्हा इथे राजाराम काका म्हणत असतात की आकाश, अरे ती माणसं जी पाठवली आहेत ना, ती मीच पाठवलेली आहेत तुमच्यासाठी आणि मीच जाणून बुजून तुमचं बुकिंग एका दुसऱ्या हॉटेलमध्ये केलं आहे. अरे रागिनीला जर कळलं ना तुम्ही दोघेजणं बाहेर जात आहे, तर ती नक्कीच काहीतरी कांड करण्याचा प्रयत्न करेल. मी ओळखतो ना माझ्या बायकोला, ती काही करू शकते. ती तिचा अपमान एवढ्या सहजासहजी विसरणाऱ्यातली नाही आहे. ती तुम्हाला दोघांना त्रास देण्यासाठी काही करू शकते. तुम्ही दोघेजणं कुठल्या हॉटेलला जात आहे हे तिच्या 2 माणसांना कळलंच असेल ना. तिची 2 माणसं या घरामध्ये राहतात, त्यांनी तिला माहिती दिली असेल आणि म्हणूनच ती तुमच्या जीवाला धोका निर्माण करू शकते. म्हणून मी तिला चकवा देण्यासाठी तुमचं बुकिंग हे दुसऱ्या हॉटेलमध्ये केलं आहे. तुम्हाला आता तिकडे जायची गरज नाही आहे. तेव्हा इकडे आकाश जातो आणि राजाराम काकांच्या माणसांना थँक्यू म्हणतो. तो म्हणतो की थँक्यू सो मच, तुम्ही आमची मदत केली. राजाराम काकांचा फोन आला होता, त्यांनी मला सगळं काही सांगितलं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी बघितलंस ना, राजाराम काकाला आपली किती काळजी आहे. तेव्हा भूमी म्हणते, हो ना, खूपच जास्त स्मार्टली त्यांनी हे सगळं हँडल केलं. रागिनी आत्यांपेक्षा राजाराम काका कितीतरी चांगले आहेत आणि रागिनी आत्या एवढं वाईट का, असा प्रश्न तिला पडलेला असतो. त्याच्यानंतरला इथे अभिजित वाट बघत असतो की कधी एकदा त्या माणसांचा फोन येतोय की त्यांनी भूमी आणि आकाशला धडा शिकवलेला आहे. तेवढ्यातच आता इथे फोन येतो. तेव्हा अभिजित म्हणत असतो, काय काय झालं, काम झालं का? तेव्हा ती माणसं म्हणत असतात, कसलं काम? अहो कधीपासून आम्ही या रस्त्यावरती उभे आहोत आमचं काम करून, पण ती माणसं या बाजूने अजून आलेलीच नाही आहेत. तुम्ही एकतर आम्हाला एवढे कमी पैसे दिले, आम्ही थोड्या पैशांमध्ये काम करायलासुद्धा तयार झालो, पण आता एवढ्यांच्या पैशांसाठी आमचा अख्खा दिवस आम्ही इथे आता घालवायचा की काय? आम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही आहे आणि खोटी माहिती दिलीत का तुम्ही आम्हाला? विनाकारण आमचा दिवस वाया घालवलात, कळते का तुम्हाला? तेव्हा इकडे अभिजित म्हणतो, एक मिनिट, तुम्ही थोडा वेळ तिथेच थांबा, नक्की काय चाललं आहे ते मी फोन करून विचारतो. तुम्ही जाऊ नका कुठे, तिथे थांबा. तेव्हा रागिनी म्हणते, काय रे अभिजित, काय झालं? ती माणसं अजून पोचलीत का नाही तिथे? तेव्हा अभिजित म्हणत असतो, आई मला पण कळत नाही आहे गं, म्हणजे त्याच तर हॉटेलला जाणार होते ना भूमी आणि आकाश, म्हणून मी त्या जाणाऱ्या रस्त्यामध्येच त्या लोकांना तैनात करून ठेवलं होतं. तेव्हा काहीतरी गडबड नक्की आहे, फोन करून विचारायला पाहिजे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की राजाराम, खरं सांगू का, म्हणजे मला तुमचं इतकं कौतुक वाटतंय ना, तुम्ही किती हुशारीने सगळं काही मॅनेज केलं. म्हणजे त्या लोकांना चकवा देण्यासाठी तुम्ही एका दुसऱ्या हॉटेललाच बुकिंग केलं. तेव्हा तिथे पौर्णिमा येते आणि त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की राजाराम, खरंच तुमचे खूप खूप उपकार, देवाईचा आशीर्वाद आहे म्हणून तुमच्यासारखा माणूस आम्हाला लाभला. खरंच तुम्ही किती छान पद्धतीने भूमी आणि आकाशची मदत केली.
तेव्हा राजाराम काका म्हणत असतात की आई अहो हे करणं गरजेचंच आहे. मला माहिती आहे ना रागिणीचं डोकं कसं चालू शकतं. एवढ्या वर्षात मी तिला चांगलं ओळखले आणि ती हे सगळं करूच शकते हे सुद्धा मला माहिती होतं. म्हणूनच आधीच मी ह्या गोष्टीची दक्षता घेतली होती. तेव्हा मानसी म्हणत असते पण बाबा खरंच बरं झालं तुम्ही जिजू आणि ताईंचं बुकिंग एका वेगळ्या हॉटेलला केलंत. नाहीतर आईने खरोखर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलाच असता. म्हणजे आज आईनं सुद्धा पुरून उरलात तुम्ही. एवढा आईंच्या पुढचा विचार केलात. तेव्हा इकडे राजाराम काका म्हणतात मग करावं लागतं. आता माझ्या बायकोने ज्या काही चुका केल्यात ना त्याची भरपाई तर मला करायलाच हवी. त्यानंतरला इकडे पौर्णिमेला अभिजितचा फोन आलेला असतो आणि अभिजित म्हणतो पौर्णिमा अगं आकाश आणि भूमी अजून दोघेजणं घरून निघाले नाहीत का? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते ते दोघेजणं कधीच निघालेत पण ह्या वेळेला ना तुमचे बाबा तुमच्यापेक्षा वरचढ ठरलेले आहेत कळते का तुम्हाला? तेव्हा अभिजित म्हणतो म्हणजे? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते बाबांनी चकवा दिलाय तुम्हाला आणि आईला. म्हणजे बाबांनी भूमी आणि आकाशचं बुकिंग एका वेगळ्या हॉटेलला केलंय आणि तुम्हाला वेगळ्या हॉटेलचं नाव सांगितलंय. त्यामुळे इथे पौर्णिमा म्हणत असते की बाबांनी बरोबर हुशारीने तुम्हाला फसवण्यासाठी त्यांना वेगळ्या हॉटेलचं बुकिंग आता दिलेलं आहे. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की हा माणूस आहे ना आपल्याला रस्त्यावरती आणणार आहे खरंच. म्हणजे इथे मी त्यांची संपत्ती लुबाडण्याचं काम करते आणि हा माणूस आता माझ्या रस्त्यातला भीषण होत चाललाय. काय करायचं खरंच काही कळत नाही आहे. काय गरज होती यांना हे सगळं करायची? आपल्याला त्या लोकांना धडा शिकवायचा आहे आणि हे मात्र त्यांचीच बाजू घेत आहेत. तर इकडे अभिजित आणि रागिनी आता ट्रॅव्हल एजन्सीमध्ये आलेले असतात. जिथे बुकिंग वगैरे केले जातात तिथे आलेले असतात. तेव्हा ते सर म्हणत असतात अरे वा आज इथे अभिजित पटवर्धन आणि ह्या कोण रागिनी पटवर्धन आहेत का? बरोबर ना? काय रागिनी मॅडम अहो तोंड लपवायची वेळ येईल अशी कामं करायचीच का ना माणसाने? कारण ती तोंडाला स्कार्फ वगैरे गुंडाळून आलेली असते. तेव्हा इकडे आता सर म्हणत असतात कसं येणं केलं तुम्ही इथे? नाही म्हणजे येणं कसं केलंत ना? तेव्हा इकडे आता चेहऱ्यावरचं ती जे काही तिने चेहरा झाकलेला असतो ती ओढणी काढते आणि म्हणत असते काय रे भीती नाही वाटत का तुला? तेव्हा इकडे तो माणूस म्हणत असतो कसं आहे ना इथे मार्केटमधली पद आणि प्रतिष्ठा गेली की माणूस कुणालाही ओळखत नाही. काही त्याच्याबरोबर देणं घेणं राहत नाही कळतंय का? तेव्हा इकडे अभिजित म्हणत असतो तू आम्हाला नीट बोला. आमच्यामुळे तुला किती तिकीटं इथे मिळालीत काढायला ते माहिती आहे ना? किती बुकिंग व्हायचे तुझ्या इथे? किती पैसे दिले तुला आम्ही? नाही तुम्ही पैसे दिलेले नाही आहेत हं मला. मला राजाराम सरांनी पैसे दिलेले आहेत. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते मी कोण? सांग ना मी कोण आहे? राजाराम सरांची मी काय बायको आहे ना? मग त्यांनी दिले काय मी दिले काय? गोष्ट एकच कळलं ना? जास्त बोलायचं नाही. बायको आहे मी त्यांची आणि ते माझा नवरा आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यामुळे त्यांनी जरी पैसे दिले असते ना तरीसुद्धा माझा अधिकार आहे बोलण्याचा. कळलं का? तेव्हा अभिजित म्हणतो बरं ते सगळं जाऊ दे. आम्हाला त्या विषयावरती बोलायचंच नाही आहे. इथे आम्ही काय केलं नाही काही केलं हे आम्ही बोलायलाच आलेलो नाही आहे. बाबांनी इथे काही बुकिंग केलेले आहेत ना 2-3 दिवसांमध्ये ते बुकिंग फक्त मला बघायचं आहे बाकी काही नाही. तेवढी मदत करा. तेव्हा इकडे सर म्हणत असतात अजिबात नाही. आम्ही इथे केलेल्या बुकिंग वगैरे तुम्हाला नाही सांगू शकत. कारण का ही सगळी माहिती देणं आमच्या नियमामध्ये बसत नाही. प्रोटोकॉलच्या विरोधामध्ये जातं. त्याच्यामुळे मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीची माहिती देऊ शकत नाही. कळलं ना? कारण मला राजाराम सरांनी सांगितलं होतं की अभिजित आणि रागिनी इथे माहिती विचारायला येतील. पण तुम्ही कसलीच माहिती त्यांना द्यायची नाही आहे. हे सरांनी मला आधीच इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला ही गुपित माहिती अजिबात देऊ शकत नाही आहे. तेव्हा इकडे अभिजित म्हणत असतो तुला कळत नाही का एकदा सांगून? मी कोण आहे हे तुला दाखवू का? सांग ना तुला चांगला धडा शिकवतो. माझ्याबरोबर आवाज चढवून बोलतोस का? आणि आम्हाला मदत करणार नाही? मग कुणाला मदत करशील? थांब इथे तुला आता आहे ना तुझ्या खुर्चीचा माज आलाय ना तुझा माज बरोबर उतरवला पाहिजे असं अभिजित म्हणत असतो. तेव्हा इकडे सर म्हणत असतात की करा जे काही करायचं आहे ना ते करा. पण पाठीमागे बघा CCTV कॅमेरा आहे. त्याच्यामध्ये सगळं काही रेकॉर्ड होणार आहे आणि ते पोलिसांना दाखवायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही. कळलं ना? सगळं काही रेकॉर्ड होणार आहे तिथे. तेव्हा इथे अभिजित आता CCTV कॅमेरा बघितल्यानंतर दोघेही घाबरतात. रागिनी पण लगेच घाबरते. तिचा चेहरा ना प्रेक्षकांनो बघण्यासारखा झालाय बघा. तर इकडे आता त्या माणसाला सोडलं जातं कारण CCTV कॅमेरा तिथे असतो म्हणून. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता आकाश अभिजितचा पाठलाग करत असतो आणि त्याला म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला त्रास द्यायची? इथे माझ्या बायकोच्या जीवावरती उठलायस तू. तिला मारण्याचा प्रयत्न करतोयस. लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना?
तेव्हा इकडे आकाश अभिजितला आता मार मार मारतो. तेव्हा इकडे आकाश एक नवीन बिल्डिंग एक कन्स्ट्रक्शन चालू असतं आणि त्याच्या मजल्यावरती ते दोघं जण लढाई करत असतात, एकमेकांना मारत असतात. तेवढ्यातच इथे अभिजित एक प्लॅन करतो. तो विचार करतो की आता आकाशला आपण वरून धक्का द्यायचा आणि त्याचा खेळ खल्लास करायचा. पण तेवढ्यातच इथे अभिजित आकाशला धक्का देऊन खाली पाडत असताना आकाशसुद्धा अभिजितची टी शर्ट पकडतो आणि स्वतःबरोबर त्यालासुद्धा तो आता खाली घेत असतो. तेवढ्यातच इथे आता आकाश पडत असताना बाजूला असणारा खांबा तो पकडतो. मात्र इथे अभिजित आता खाली जाऊन कोसळतो आणि त्याला आता जबरदस्त मार लागलेला असतो. तेव्हा इथे आकाश हे सगळं बघून आता खूपच जास्त घाबरलेला